बेकरीवरून आणलेले सगळेच प्रोडक्ट चांगले असतात असं नाही। आता ही जी खारी आणली ती अशा बेकरीवरून आणली तिथे ताजेच प्रोडक्ट बनवले जातात आणि सेल केले जातात, तर मग ही खारी खराब कशी काय होऊ शकेल। आता तुम्ही म्हणाल मी करपलेले दाखवते, तर मी करपलेले दाखवत नाही, तर या खारीला चिती आली, खाल्ल्यानंतर ती आंबट लागते आणि खवटही लागते। तर आता एवढ्या खारींचं करायचं काय, तर माझी रोजची सकाळची ड्युटी थोडीशी याच्यातली खारी घेतली, बबूचे पप्पा देखील गेले, बबू त्यांना वळून बघतोय। त्यानंतर मग आम्ही कुत्र्याच्या पिल्लांकडे काल त्यांना मी चपाती घातली होती, तर ते भांडून खात होते, आपल्या आईला देखील खायला देत नव्हते आणि सगळेजण त्याच्यावरती असे तुटून पडलेले जसं काय ते 10 दिवस भुकेलेलेच। म्हणून म्हटलं ती कुत्र्याची पिल्लं लहान आहेत, खारी त्यांना सहज खाता येईल। तर बुबू हातात आहे त्याच्यामुळे खारी मला अशी फेकावी लागते। खारी घातल्यानंतर ती पिल्लं पळायला लागली। त्याच्यानंतर आम्ही खूप वेळ वाट बघितला, ती काही आली नाही। शेवटी एका पिल्लाने त्याचा वास घेतला, त्याच्यानंतर सगळे आले पण कोणाला आवडली नाही, त्यांनी खाल्ली नाही, ते निघून गेले। त्यानंतर हातात 2 खारी शिल्लक राहिल्या होत्या, कुठल्या तरी कुत्र्याला द्यायच्या म्हणून मी त्या घेऊन आले। रस्त्यावरती बघितले तर रस्त्याला चिकटलेलं सुकं शेण हे कुत्रं खात होतं।